मी मनीषा तुम्हा सर्व मैत्रिणींचे एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत। मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुंदर असा ड्रेस कशा पद्धतीने तयार करायचा मी तुम्हाला संपूर्ण कटिंग आणि शिलाई एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। हे पहा, अशा पद्धतीचा आपण ड्रेस तयार करणार आहोत मुलींच्यासाठी। ती मुलगी आपली जीन्सवरती सुद्धा तो ड्रेस वापरू शकेल, इतका सुंदर असा ड्रेस तयार करणार आहोत। हे पहा, अशा पद्धतीने आपण गळा सुद्धा तयार करणार आहोत। पुढच्या बाजूचा गळा आहे, पाठीमागच्या बाजूचा गळा आपण इथे गोलच ठेवणार आहोत आणि ही अशी सुंदर अशी आपण बाही कशा पद्धतीने कटिंग आणि शिलाई दोन्ही सुद्धा एकाच व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि एक लाईक करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। आज आपण 18 ते 19 वर्षाच्या मुलीपर्यंत असा फॅन्सी ड्रेस तयार करणार आहोत। तर मी यासाठी कॉटनचा 3 मीटर कपडा घेतलेला आहे। आता आपल्याला उंची टाकायची आहे 29, पूर्ण टाकायचे आहे 29 इंच, छाती टाकायची आहे 37 इंच, कंबर घेर टाकायचा आहे आपल्याला 31, बाही उंची आपल्याला 10 टाकायची आहे आणि वरती आपल्याला थोडासा फुगा करायचा आहे, त्यासाठी आपण 5 इंच त्यात वाढवून घेणार आहोत। आणि पुढचा गळा टाकायचा आहे आपल्याला 6 इंचावरती आणि पाठीमागचा गळा आपल्याला ठेवायचा आहे 5 इंचावरती। हा 3 मीटर कॉटनचा मी कपडा घेतलेला आहे। आता आपल्याला या कपड्यामध्ये वरचा भाग, खालचा घेरचा भाग आपल्याला करायचा आहे आणि आपल्याला बाही काढायची आहे। त्यासाठी वरच्या भागाची आपण सर्वात प्रथम कटिंग करून घ्यायची आहे। हा मी वरच्या भागासाठी कपडा काढून घेतलेला आहे। हा मधून मी आता अशा पद्धतीने हा कट करून घेणार आहे। याचे मी 2 भाग करून घेणार आहे, कारण की ही डिझाइन आपली पूर्ण एकसारखी नाही, एकाच बाजूने आहे, त्याच्यामुळे मी मधून हा कट करून घेतला। अशा पद्धतीने हे 2 भाग झाले आणि हा मी एकावरती एक अशा पद्धतीने ठेवणार आहे। अशा पद्धतीने हा एकसारखा ठेवून घ्यायचा आहे। आणि आता ह्याची अशा पद्धतीने डबल घडी करायची आहे आपल्याला, जेणेकरून आपले 4 पदर होतील। 1 2 3 आणि 4 पदर झाले। आता ह्याच्यावरती आपल्याला ड्रेसची मापे टाकायची आहेत। हे पहा, ही ओपन बाजू आहे आणि ही बंद बाजू आहे। आता आपल्याला बंद बाजूपासून उंची टाकायची आहे। आपण पूर्ण उंची टाकणार आहोत, 16 इंचावरती। हे पहा, उंची मी घेतलेली आहे 16 इंच। 16 इंचावरती अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेते 16 इंचावरती आणि एक लाईन ओढून घेते। उंची मी 16 ठेवलेली आहे वरच्या भागासाठी। आता आपल्याला इथून गळ्याची मार्किंग करून घ्यायची आहे। गळ्याची मार्किंग मी 2.5 वरती मार्किंग करून घेणार आहे गळ्यासाठी। आणि शोल्डर आपल्याला 3.5 टाकायचा आहे। इथे मी 2.5 वरती मार्किंग करून घेतलं आणि इथे शोल्डर मी 3.5 इंचावरती घेणार आहे। 3.5 वरती मार्किंग करून घेते अशा पद्धतीने। आणि आपल्याला मुंड्या टाकायचा आहे। हे अंतर मी मोजून घेतलं 6.5 आहे, तर आपण खाली मुंडा 6.5 वरतीच टाकणार आहोत। अशा पद्धतीने इथे आपण 6.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि एक लाईन ओढून घ्यायची आहे आणि एक अशा पद्धतीने बॉक्स करून घ्यायचा आहे। आणि पाठीमागच्या भागाचा आपल्याला 1.5 वरती आकार द्यायचा आहे आणि पुढच्या भागासाठी आपल्याला 1 वरती आकार द्यायचा आहे। सर्वात प्रथम मी 1 वरती आकार देणार आहे आणि थोडा स्टेप असा पुढे घ्यायचा आहे आणि 1.5 वरती अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे। आता आपल्याला 1 वरती आकार द्यायचा आहे आणि नंतर आपल्याला 1.5 वरती एक आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आता पुढच्या गळ्याची आपल्याला 6 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। पुढच्या गळ्यासाठी आपण 6 इंच घेणार आहोत। पाठीमागचा गळा आपण कट केल्याच्या नंतर पाठीमागचा भाग बाजूला काढून त्यावरती मार्किंग करून घेणार आहोत। आता पुढच्या गळा आपण 6 वरती घेतलेला आहे। अशा पद्धतीने हा बॉक्स करायचा आहे। आता पुढच्या गळ्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे। आता पुढच्या गळ्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे आणि पाठीमागच्या गळ्यासाठी आपल्याला गोलच आपण 5 इंचावरती आपण आकार देणार आहोत। आता छाती आपली पूर्ण 37 आहे, त्याचा आपल्याला चौथा भाग 9.25 टाकायचा आहे। इथे आपल्याला 9.25 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे। मी इथे 9.25 वरती मार्किंग करून घेतलं आणि आता आपल्याला इथे
एक मार्क करून घेते आणि आपल्याला 1.5 इंच आपण जास्त घेणार आहोत. इथे शिलाईसाठी आपल्याला 1.5 इंच आपल्याला जास्त पाहिजे. अशाच पद्धतीने इथे कंबर घेरसाठी आपण मार्किंग करून घ्यायचं आहे. आपल्याला कंबर घेरसाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. पूर्ण कंबर घेर आपला 31 आहे, तर 31चा आपल्याला चौथा भाग 7.25 इथे टाकायचा आहे. आता इथे मी 7.25 वरती अशा पद्धतीने मार्किंग करून घेते आणि आपल्याला 1.5 इंच आपल्याला त्यात शिलाईसाठी वाढवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि आपल्याला एक लाईन ओढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आता आपली फिटिंग ह्या आतल्या मार्क वरती आपली फिटिंग येणार आहे. हे शिलाईसाठी आपण वाढून जास्त घेतलेलं आहे. आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला ह्या अशा पद्धतीने मी कट मारून घेतलेले आहेत. फिटिंग आपल्याला लक्षात यावी म्हणून हे मी कट मारून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने हे बाजूला करून घ्यायचं आहे. आता आपल्याला पुढचा भाग हा गळा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि आपल्याला हा पुढचा आकार सुद्धा आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे. 1 वरती आहे पुढचा आकार आणि पाठीमागचा आपण 1.5 वरती दिलेला आहे, तो तसंच ठेवलेला आहे. आणि हे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि आपल्याला हा पुढचा आकार कट करून घ्यायचा आहे. हा पुढच्या मुंड्याचा आकार आपण कट करून घेतला अशा पद्धतीने. हा आपला गळा. हा गळा आपण कॅनव्हास पेपर वरती शिलाई करून घेणार आहोत. आता आपल्याला पाठीमागचा गळ्याची मार्किंग करून कट करून घ्यायचं आहे. पाठीमागच्या भागासाठी आपण 5 इंचावरती गळा आपण खाली कट करणार आहोत. आपल्याला इथे आपण 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे गळ्यासाठी. इथे मी 2.5 इंचावरती घेते मार्किंग करून गळ्यासाठी आणि खाली 5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि एक बॉक्स करून घ्यायचा आहे आणि पाठीमागच्या गळ्याचा आपल्याला गोलच आकार ठेवायचा आहे आणि हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. हा पण गळा आपण कॅनव्हास पेपर वरती शिलाई करून घेणार आहोत, म्हणजे दिसायलाही खूप व्यवस्थित दिसते. हा मी कॅनव्हास पेपर घेतलेला आहे. अशा पद्धतीने ह्याची मी घडी करून घेते. ही बंद बाजू आहे आणि ओपन बाजू आहे. आता हा पुढच्या भागाचा गळा आहे. अशा पद्धतीने मी ह्याची घडी करून घेणार आहे. आणि ही बंद बाजू आहे आणि ही पण बंद बाजू आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा गळा ठेवून घ्यायचा आहे आणि आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. हे गळ्याचे मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे मार्किंग करून घ्यायचं आहे. असे गळ्याचे मार्किंग करून घेतले. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, खालच्या बाजूला 1.5 इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे आणि आपल्याला असा आकार द्यायचा आहे. आणि हे आपल्याला बाहेरचं जास्त राहिलेलं ते कट करून टाकायचं आहे अशा पद्धतीने. आता हे केलेले मार्किंग आपण इकडच्याही बाजूला अशाच पद्धतीने करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने करून घ्यायचे आहे. हे पहा, बघू शकता. आता ह्या कॅनव्हास पेपर वरती आपल्याला पाठीमागच्या गळ्याचा आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे. ही बंद बाजू आहे. अशा पद्धतीने ह्याची पण आपण घडी करून घ्यायची आहे आणि हे पण आपण गळा बंद बाजूला ठेवणार आहोत. आणि मार्किंग करून घ्यायचं आहे आणि साईडला आपण 1.5 इंचावरती मार्किंग करून पलीकडच्या साईडला पण तसेच आखून घेणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने हा ठेवायचा आहे आणि मार्किंग करून घ्यायचं आहे गोल गळ्यावरती अशा पद्धतीने.
हे गोल गळ्यावरती मी मार्किंग करून घेतलं. आता आपल्याला इकडे 1.5 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे आणि साईडचं जास्त राहिलेलं हे कट करून टाकायचं आहे अशा पद्धतीने. आणि इकडच्या हे बाजूला अशाच पद्धतीने हे मार्किंग करून घ्यायचं आहे. गोल गळ्याचं आहे तसंच मार्किंग करून घ्यायचं आहे. म्हणजे कापडावरती शिलाई करताना आपल्याला हा आकार सुद्धा व्यवस्थित येतो. हा आपला ड्रेसचा पुढचा भाग आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला घडी करून घ्यायची आहे. डबल घडी करून घ्यायची आहे व्यवस्थित एकसारखी. आणि इथे मध्यापासून आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता इथे मध्ये मार्किंग करून घेतलं. आता खालच्या बाजूने आपल्याला वरती 4 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. खालच्या बाजूने मी 4 इंचावरती एक मार्किंग करून घेणार आहे. अशा पद्धतीने एक मार्किंग करून घ्यायचं आहे 4 इंचावरती. आणि आपल्याला आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने. हा आपल्याला आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि हे आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला चुन्या टाकायच्या आहेत. छान असा ड्रेस तयार होणार आहे. अशा पद्धतीने हा कट करून घेतला. फक्त पुढच्या भागासाठीच. आता आपल्याला ड्रेसचा खालचा घेर कट करायचा आहे. अशा पद्धतीने हा कपडा पकडायचा आहे आणि ह्याची आपल्याला अशा पद्धतीने डबल घडी करून घ्यायची आहे. आणि परत एकदा आपल्याला डबल घडी करायची आहे. म्हणजे आपले जेणेकरून 4 पदर होतील आणि पुढचा आणि पाठीमागचा भाग दोन्ही पण भाग निघतील ह्याच्यामध्ये. हे अशा पद्धतीने मी घडी करून घेतली. आता मी हे पाहू शकता, ही बंद बाजू आहे. मी माझ्या बाजूला घेतलेली आहे. इथे आपले 4 पदर आहे जेणेकरून आपला पुढचा आणि पाठीमागचा भाग याच्यात निघणार आहे. आणि इकडच्या बाजूला पण मी हे बंद घेतलेलं आहे. आपले पुढचा आणि पाठीमागचा आणि हे 2 पदर आहेत. 4 झाले हे. आता आपल्याला उंची टाकायची आहे. आता आपल्याला उंची टाकायची आहे. बंद घडीपासून आपल्याला उंची टाकायची आहे. उंची टाकायची आहे 14 इंच. इथे मी 14 वरती मार्किंग करून घेते अशा पद्धतीने. आणि आपल्याला इथे 2 इंच आपल्याला वाढून घ्यायचं आहे. 2 किंवा 2.5 इंच आपल्याला वाढून घ्यायचं आहे. मी ते 2.5 इंच वाढून घेणार आहे. अशा पद्धतीने मी 2.5 इंच वाढून घेणार आहे. आणि एक लाईन ओढून घ्यायची आहे. आपल्याला कडेपर्यंत ही लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आणि आता हे कट करून बाजूला घ्यायचं आहे. व्यवस्थित कट करायचं आहे हे. आणि आता आपला खालचा घेरचा भाग आपल्याला ह्याच्यात चुन्या करायच्या आहेत. हे मी पण मधून कट करून घेते म्हणजे आपले जेणेकरून पुढच्या भागासाठी आणि पाठीमागच्या भागासाठी. हे पहा, मी हे मधून कट करून घेतलं. एक पुढच्या भागासाठी आणि एक पाठीमागच्या भागासाठी. ह्याचा आपल्याला ड्रेसवरती आपण चुन्या टाकून घेणार आहोत. आता ह्याची आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी हा कपडा डबल घडी करून घेते आणि आपल्याला ह्याची अजून एकदा डबल घडी करायची आहे अशा पद्धतीने, जेणेकरून आपली दोन्ही बाह्या ह्याच्यात निघणार आहेत. आता आपल्याला बंद बाजूपासून उंची टाकायची आहे. आपल्याला बाही उंची टाकायची आहे. खालून 10 इंचावरती बाही उंची टाकायची आहे. खालून आपल्याला 10 इंचावरती इथे एक मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने 10 इंच आपल्याला खालून 10 इंचावरती मी बाही टाकली. आता आपल्याला फुगा बाही करायची आहे. तर आपण इथे 5 इंच वरती वाढून घेणार आहोत. आणि आता मी बंद बाजूपासून हे खालून 10 इंचावरती मार्किंग केलं बाहीसाठी. आता इथे वरती मी 5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे. अशा पद्धतीने इथे वरच्या बाजूला मी 5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आणि आपल्याला एक अशा पद्धतीने लाईन ओढून घ्यायची आहे. हे खालचं 10 इंच झालं. 10 इंच, हे 10 इंच
आणि ही वरती मी 5 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि एक अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायची आहे. दोन्ही बाजूंना लाईन ओढून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, इथून आपल्याला घडी टाकायची आहे. घडी मी 9 वरती घेणार आहे. 9 इंचावरती मी घडी घेतली. 9 इंचावरती मी घडी घेतली आणि 1.5 इंच मी शिलाईसाठी मार्जिन ठेवणार आहे. इथे 1.5 इंचसाठी मी शिलाईसाठी मार्जिन ठेवणार आहे. अशा पद्धतीने लाईन ओढून घेते. हे पहा. आणि वरच्या साईडला पण अशा पद्धतीने म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता आपल्याला काय करायचं आहे, इथून इथला आपल्याला मध्य काढायचा आहे. इथून इथपर्यंत आपल्याला मध्य काढायचं आहे. 10.5 आहे तर 10.5चा अशा पद्धतीने मध्य काढायचं आहे. इथे एक मार्किंग करून घ्यायचं आणि इथे पण असा बॉक्स तयार करून घ्यायचा. इथे पण वरच्या साईडला इथूनच असा बॉक्स तयार करून घ्यायचा. आणि इथून आपल्याला आतल्या बाजूने इथून आपली इथे फिटिंग येणार आहे आणि आपण जास्त हे शिलाईसाठी ठेवलेलं आहे. इथून आपल्याला खाली 2.5 इंचावरती किंवा 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे मी 3 इंचावरती मार्किंग करून घेते. वरून इथून 3 इंचावरती मी मार्किंग करून घेते अशा पद्धतीने. इथे मी 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घेते आणि इथे पण मी 1 इंचावरती एक मार्किंग करून घेते. आणि इथे आपल्याला हा बाहीचा एकच आकार द्यायचा आहे. वरती आपल्याला फुगा करायचा आहे. अशा पद्धतीने इथपर्यंतच आपल्याला हा आकार द्यायचा आहे. आणि इथे मी खालच्या बाजूला दंडघेर टाकते 6. बंद बाजूपासून मी 6 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं 6 वरती आणि 1.5 इंच मी शिलाईसाठी ठेवलंय अशा पद्धतीने. आणि मी हा एक लाईन ओढून घेते अशा पद्धतीने. अशा पद्धतीने हेच कट करायचं आहे इकडं अशा पद्धतीने. आता इथे वरच्या बाजूला आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे. आपल्याला इथे वरच्या बाजूला आपण चुन्या टाकणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे. इथपर्यंत घ्यायचं आहे हे आणि हे इकडं अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे. व्यवस्थित अंतर ठेवूनच हे घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा बाहीचा आकार द्यायचा आहे. आणि हे आपल्याला आता कट करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे. खूप सुंदर अशी आपली बाही तयार होणार आहे. आणि आपल्याला हा बाहीचा मध्य कट करून घ्यायचा आहे. आणि इथे ही लाईन आहे, इथे आपल्याला एक थोडंसं कट मारून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपली बाही कटिंग झाली पाहू शकता. आता आपल्याला इकडच्या बाजूने इथपर्यंत चुन्या मारत यायचं आहे आणि इथून पण आपल्याला इथपर्यंत चुन्या मारत यायचं आहे. इकडच्या चुन्यांचे तोंड आपल्याला ह्या बाजूला करायचे आहेत अशा पद्धतीने आणि इकडच्या चुन्यांचे तोंड आपल्याला अशा पद्धतीने इकडे करायचे आहेत आणि इकडची अशा पद्धतीने इकडे करायचे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. हे आपली बाहीचे कटिंग झाले. आता हे गळ्याचे आकार आहे. मी आखून घेतलेले होते मगाशी हे पूर्ण दोन्ही पण आकार अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचे आहेत. आणि हे कट करून घ्यायचं आहे साईडने कपडा. आपल्याला ह्याच्यावर हे शिलाई करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हा कट करून घेतला. आपल्याला हे दोन्ही गळ्यांचे आकार. हा ड्रेसचा पुढचा गळा आहे. हे पहा अशा पद्धतीने मी हे कट करून घेतलेला आहे. आणि हा पाठीमागचा गळा आहे, पाठीमागचा भाग आहे हा. आणि ही पाठीमागच्या भागासाठी मी हा गळा अशा पद्धतीने कट करून घेतला. आणि आपल्याला ही अशा पद्धतीची बाही शिलाई करून तयार करायची आहे. हे मी कट करून झालेलं आहे आपलं. आणि आपल्याला कपडा खालच्या घेरसाठी आपण हा कट करून घेतला. हा ड्रेसचा पुढचा भाग आहे. अशा पद्धतीने हे कटिंग केलेलं आहे. हा गळा आहे. तर हे कॅनव्हास पेपरवरती कटिंग केलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे ह्याच्यावरती. आणि
साईडला आपल्याला छोटे छोटे असे कट मारून घ्यायचं आहे आणि आपल्याला थोडंसं दुमडून हे आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे। पूर्ण साईडला आपल्याला दुमडून पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे। हे पूर्ण शिलाई मारून झालं। अशा पद्धतीने हे आपलं व्यवस्थित शिलाई मारून झालं। शिल्लक राहिलेला मधला कपडा हा सगळा कट करून घेतला। आता इथे काय करायचं आहे, हे खडूनी मार्किंग केलेलं आहे ना, ह्याच्यावरतीच आपल्याला हा गळा शिवून घ्यायचा आहे। आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे। थोडं थोडं अंतर ठेवायचं आहे। आपल्याला छोटे छोटे कट टाकायचे आहेत। व्यवस्थित हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आणि इथे एक मध्यावरती एक सेंटर मारून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला जोडताना लक्षात राहील। हा छोटासा इथे कट मारून घेतला मध्यावरती, त्याला पण इथे अशा प्रकारे हे मार्किंग करायचं आहे। थोडंसं तुमच्या लक्षात येण्यासाठी मी इथे मार्किंग करून घेते। आता काय करायचं आहे, हा गळा आपल्याला अशा पद्धतीने हा सुईची बाजू आहे, हा गळा अशा पद्धतीने आपल्याला ह्याच्यावरती ही सुईची बाजू आहे आणि ही उलटी बाजू आहे, अशा पद्धतीने हा उलटा ठेवायचा आहे। हे पहा मध्यावरती बरोबर मध्ये आला पाहिजे आणि इकडे अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचं आहे। आणि पूर्ण गळ्याला आपल्याला पूर्ण शिलाई मारून आपल्याला हा छोटे छोटे कट पुन्हा एकदा मारायचे आहेत आणि हा आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे। बघा आपला गळा व्यवस्थित आकारामध्ये पूर्ण व्यवस्थित शिलाई करून झाला। हे पहा पाठीमागची पण बाजू तुम्ही बघा। आता इथे आपल्याला पूर्ण गळ्याला सुईच्या साहाय्याने हात शिलाई करून घ्यायची आहे। आपली पाठीमागची सुद्धा बाजू शिवून व्यवस्थित तयार झाली। हे पाही पाठीमागची बाजू आहे आणि ही पुढची बाजू आपल्याला व्यवस्थित शिवून झाली। आता आपल्याला दोन्ही पण शोल्डर जोडून घ्यायचे आहेत। दोन्ही पण साईडचे शोल्डर जोडून घ्यायचे आहे। आता हा सुईचा भाग आहे
आपल्याला हा भाग अशा प्रकारे ह्याच्यावरती उलटा ठेवायचा आहे, अशा पद्धतीने उलटा ठेवायचा आहे। हे पहा, हा उलटा ठेवायचा आहे आणि आपल्याला दोन्ही पण शोल्डर जोडून तयार करायचे आहेत। हा ड्रेस आहे आणि आपल्याला ह्याची बाही जोडून घ्यायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला ही सुईची बाजू आहे, उलट्या बाजूने आपल्याला हे अशा पद्धतीने ठेवायचे आहे। हे पहा, इथे मध्य आहे, इथे पण मधलं सेंटर आहे शोल्डरचा आणि इथे पण मी एक कट मारून घेतलेला आहे मध्यवर्ती। आता बाही जोडायला आपल्याला इथून सुरुवात करायची आहे। ही खूप छान अशी आपली सुंदर फुगबाही तयार होणार आहे। हे पहा, इथूनच जोडायला आपल्याला सुरुवात करायची आहे। आता ह्या मध्यापासून आपल्याला चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे। अशा पद्धतीने ह्या चुन्या टाकत टाकत मध्यापर्यंत आपण शोल्डरच्या मध्यापर्यंत इथपर्यंत अशा चुन्या टाकायच्या आहेत आणि इकडच्या बाजूला मध्यापासून आपण चुन्यांची तोंड इकडच्या बाजूला घेणार आहोत। इथून आपल्याला सरळच बाही जोडत यायचे आणि नंतर मध्यापासून आपल्याला चुन्या टाकायच्या आहेत ह्या बाजूला। हे पहा, अशा पद्धतीने आपल्या चुन्या पडलेल्या आहेत। हे पहा, अशा पद्धतीने खूप व्यवस्थित आपली फुगाबाही तयार झालेली आहे। आता दुसऱ्याच बाजूची अशाच पद्धतीने आपल्याला बाही जोडून तयार करायची आहे। पहा, ही सुद्धा फुगाबाई आपली व्यवस्थित शिलाई करून झाली। खूप छान व्यवस्थित आपला फुगा पडणार आहे। हे पहा, खूप व्यवस्थित आपली तयार झाली। चुन्या सुद्धा आपल्या खूप एकसारख्या व्यवस्थित आलेल्या आहेत। आता काय करायचं आहे आपल्याला, इथे पुढच्या बाजूला बाहीच्या इथे पुढच्या बाजूला एकदा फोल्ड करून आपल्याला पुन्हा एकदा फोल्ड करून इथे एक साइडला पूर्ण शिलाई मारून दोन्ही बाह्यांना अशाच प्रकारे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, ही ड्रेसची पुढची बाजू आहे आणि ही ड्रेसची पाठीमागची बाजू आहे। तर आपल्याला दोन्ही बाजूंना चुन्या टाकून घ्यायच्या आहेत। आता सर्वात प्रथम आपण पुढच्या बाजूला आपण चुन्या टाकणार आहोत। ही उलटी बाजू आहे आणि ही आपली सुईची बाजू आहे। हा कपडा अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवायचा आहे आणि आपण हा मध्य आहे, इकडून आपण चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे।
अशा पद्धतीने आपल्याला छोट्या छोट्या चुन्या टाकत पूर्ण भागाला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत। व्यवस्थित आपल्या चुन्या मारून झाल्या। अशाच प्रकारे आपल्याला पाठीमागच्या साईडलाही चुन्या मारून आणि इथे काय करायचं आहे, आपल्याला अजून एक डबल शिलाई पूर्ण साईडला मारून घ्यायची आहे। आता पाठीमागच्या भागाला अशा सरळ आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत। आपल्या दोन्ही पण बाजूच्या चुन्या मारून झाल्या आणि डबल शिलाई सुद्धा मारून झाली। हे पहा, बघू शकता अशा प्रकारच्या ह्या चुन्या मारून पुन्हा एकदा डबल शिलाई मारून घेतली। पाठीमागच्या बाजूला सुद्धा अशाच चुन्या मारून मी एक डबल शिलाई मारून घेतली। हे पहा अशा पद्धतीने। आता आपल्याला काय करायचं आहे, खालच्या बाजूला घेर आहे त्याच्या खालच्या बाजूला काय करायचं आहे, अशा पद्धतीने फोल्ड करून पुन्हा एकदा आपल्याला पूर्ण डबल शिलाई मारून घ्यायची। दोन्ही बाजूंना पण आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे। आपल्याला ड्रेसची फिटिंग करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने ड्रेस आपल्याला पूर्ण उलटा करून एकावरती एक अशा पद्धतीने ठेवायचा आहे। बाहीवरती बाही आणि अशा पद्धतीने हे पूर्ण खालीपर्यंत ठेवून घ्यायचं आहे। मी कटिंग करतानाच हे फिटिंगचे मार्किंग करून घेतले होते। अशा पद्धतीने हे एक लाईन ओढून घेतली मी। आता अशाच पद्धतीने इथं कंबर आहे, अशाच पद्धतीने आपल्याला थोडी थोडी लाईन ओढत खालीपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने पूर्ण फिटिंग करून घ्यायची आहे। अशाच पद्धतीने ह्या सुद्धा बाजूची आपल्याला अशीच फिटिंग करून घ्यायची आहे। हे टेप सुद्धा मी मार्किंग करून घेतलेला आहे आणि खालीपर्यंत आपल्याला अशाच पद्धतीने पूर्ण फिटिंग करून घ्यायची आहे। आपल्याला पूर्ण खालीपर्यंत फिटिंग करून घ्यायची आहे। ड्रेस आपला पूर्ण शिलाई करून तयार झालेला आहे। बघू शकता हे पहा अशा पद्धतीने। हा पुढचा गळा आहे बघा आणि हा पाठीमागचा गळा आहे। हे पहा बघू शकता, इथे खालच्या बाजूला हात शिलाई करायची आहे। पाठीमागचा गळा आपण गोल ठेवलेला आहे आणि पुढच्या गळ्याला थोडासा आपण इथे आकार दिलेला आहे। दोन्ही बाजूला आपल्याला आतल्या बाजूने हात शिलाई करावी लागणार आहे। हे पहा बघू शकता, ही अशा पद्धतीची बाही तयार झालेली आहे। हे पहा अशा पद्धतीचे आपण चुन्या सुद्धा या टाकून घेतलेल्या आहेत। हे पहा सुंदर असा आपला फुगा तयार झालेला आहे।
दिसायला सुद्धा खूप व्यवस्थित वाटत आहे। हे पहा घातल्याच्या नंतर ना खूप सुंदर दिसणार आहे। आणि ड्रेसचा घेर सुद्धा खूप व्यवस्थित झालेला आहे, बघू शकता। हे पहा खालच्या बाजूला हे पहा खूप मोठा असा घेर सुद्धा आपला तिथे तयार झालेला आहे। हा ड्रेस आपण जीन्स वरती सुद्धा वापरू शकतो। हे पहा अशा पद्धतीने इथे खालच्या बाजूला पूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे, थोडं थोडं फोल्ड करून। पाठीमागच्या बाजूला सुद्धा आपण त्याच पद्धतीने शिलाई घेतलेली आहे खालच्या बाजूला। तुमच्याकडे पिकोची मशीन असेल तर खालच्या बाजूला तुम्ही पिको करून घेतला तरी सुद्धा चालेल। हे पहा ही पाठीमागची बाजू आहे। हे पहा इथे आपण सुंदर अशा प्लेटी टाकून घेतलेल्या आहेत। हे पहा व्यवस्थित एकदम हे आपलं शिलाई करून झालेलं आहे। अशा पद्धतीने आपला घेर सुद्धा खूप मोठा झालेला आहे। गळ्याच्या बाजूला हात शिलाई करून घ्यायची आहे दोन्ही सुद्धा बाजूंना। मैत्रिणींनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।